उभ्या पिकामध्ये म्हणजे पीक उभं आहे त्यांच्या शेतामध्ये आणि ठिबक सिंचन चोकअप झालंय तर ते साफ करता येईल का असा प्रश्न एक आमची व्हिडिओ होती की सबलाईन पासून ठिबकची नळी लांब किती टाकावी त्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये ह्या शेतकरी बंधूंनी विचारला आहे। बघा ज्या लोकांनी ठिबक वापरली आहे त्यांना हा माहिती आहे की ठिबक सिंचन चोकअप होणं हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे आणि ठिबक सिंचन चोकअप होणं म्हणजे काय होतं की ड्रिपर मधून पाणी नाही पडत, मग पाणी नाही पडलं तर तिथलं पीक मरतं आणि पूर्ण ठिबक सिंचन बदलावे लागते। तर हे चोकअप कसं काढायचं याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे। तर बघा हे चोकअप काढायला ऍसिड ट्रीटमेंट करावी लागते। ऍसिड ट्रीटमेंट म्हणजे काय की त्या नळ्यांमधून ऍसिड सोडावं लागतं आणि हे ऍसिड जेव्हा तुमच्या पिकाच्या आजूबाजूला पडेल तर साहजिक तुमचे पिकं मरतील, म्हणून ते शेतकरीने तसा प्रश्न विचारलाय की उभ्या पिकामध्ये कसं वापरावं। तर त्याच्यासाठीची एक विशिष्ट पद्धत आहे। ती पद्धत अशी आहे की बाबा तुम्ही आधी पाणी घ्या, तिच्यामध्ये ऍसिड टाका म्हणजे तुमचं ऍसिड डायल्यूट करा आणि मग व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टँकच्या साह्याने तुमच्या ठिबकच्या नळ्यांमध्ये ते पाणी भरा आणि शेवटी काही 2-4 थेंब पडले, शेवटचं जे ड्रिपर राहील की ते तुमची मोटर बंद करा म्हणजे हे ऍसिड युक्त पाणी तुमच्या नळ्यांमध्ये राहू द्या। जेवढं शक्य येईल तेवढं जास्तीत जास्त वेळ 8 घंटे 10 घंटे 14 घंटे म्हणजे काय होईल की ते ऍसिड तिथे काम करेल आणि जे काही तिथे क्षार बनले त्याला वितळेल, त्याला विरघळून टाकेल आणि मग त्याच्यानंतर मात्र काय करायचं महत्वाचं आहे बरं, ही स्टेज एकदम महत्वाची आहे। त्याच्यानंतर काय करायचं की फ्लशवार उघडायचा, मोटर चालू करायची म्हणजे तुमच्या पाईपलाईन मध्ये जितकं पण ऍसिड युक्त पाणी आहे ना हे नळ्यांकडे न जाता फ्लशवाल मधून बाहेर पडेल। त्याच्यानंतर फ्लशवार बंद करण्याच्या आधी एंड कॅप उघडायच्या नळ्यांच्या, फ्लशवार बंद करायच्या म्हणजे हे ऍसिड युक्त पाणी जे नळ्यांमध्ये हे पिकाजवळ न पडता तुमच्या बांधावर निघून जाईल आणि तुमची जमीन तुमचे पिकं खराब होणार नाही। तर मी दिलेली माहिती कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगा। तुमच्याही मनात काही ठिबक बद्दल प्रश्न असेल तर तोही कमेंट मध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओत त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल। आणि ठिबक सिंचन, स्प्रिंकलर सिंचन किंवा शेतीसाठी लागणाऱ्या कुठल्याही वस्तूबद्दल काही अडचण असेल तर आमचे इंजिनियर तुमच्या मदतीसाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात, त्यांना तुम्ही कॉल करू शकता। त्यांचा नंबर मी इथे दिलाय। आणि आता एवढं सर्व सांगितल्यावर विनंती करतो की व्हिडिओला लाईक करून नक्की जा।